नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण 10 फेब्रुवारी 2025च्या चालू घडामोडी पाहत आहोत. यामध्ये आपण एकूण खूप महत्त्वाचे काही 10 प्रश्न घेतलेले आहेत आणि त्या प्रश्नांची महत्त्वाची माहिती देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक आहे. तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या PDF अगदी फ्रीमध्ये मिळतील. तर मित्रांनो, थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात. या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडी पाहून घेऊया. तर चीनच्या BRI मधून बाहेर पडणारा पहिला लॅटिन अमेरिकन देश कोणता आहे? तर पनामा. यानंतर नायजर, माली आणि बुर्किना फासोने कोणत्या संघटनेपासून औपचारिकपणे वेगळे होण्याचा निर्णय घेतला? तर इकोवॉस या. यानंतर भारतातील पहिले पांढरे वाघ प्रजनन केंद्र स्थापन करण्यासाठी कोणत्या राज्याला मान्यता मिळाली? तर मध्य प्रदेश या राज्याला. यानंतर पुढील प्रश्न, तर मिसेस वर्ल्ड जिंकणारी पहिली कृष्णवर्णीय महिला कोण बनली आहे? तर सेगो बनलेली आहे. यानंतर अलीकडेच सिमोना हालेप निवृत्त झाली आहे, तर ती कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर टेनिस या. यानंतर अलीकडेच भारतातील पहिले AI विद्यापीठ कोणत्या राज्यात बांधले जाणार आहे? तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये. यानंतर पुढील प्रश्न, 2025 मध्ये फॉर्ब्सने जगातील 10 सर्वात शक्तिशाली देशांच्या यादीत कोणाला प्रथम स्थान दिलेले आहे? तर अमेरिकाला स्थान दिले आहे. तर पुढील प्रश्न, कोणता देश जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोबाईल उत्पादक बनला आहे? तर आपला भारत देश. यानंतर महाकुंभसाठी अलीकडेच लॉन्च करण्यात आलेल्या पहिल्या AI शक्तीच्या चॅटबॉटचे नाव काय आहे? तर कुंभ सहाय्यक असे नाव आहे. यानंतर पुढील प्रश्न, नदी अंधत्व दूर करणारा पहिला आफ्रिकन देश कोणता आहे? तर नायजर हा. यानंतर कालचा शेवटचा प्रश्न होता, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2025 ते 2026च्या अर्थसंकल्पात मखाना बोर्ड स्थापन करण्याची घोषणा कोणत्या राज्यात केली? तर बिहार या राज्यामध्ये. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात आणि आजचा पहिला प्रश्न असणार आहे, इस्रोद्वारे चंद्रायन-4 मिशन केव्हा प्रक्षेपित केले जाणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए 2027 साली. केव्हा? तर 2027. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर भारत 2027 मध्ये चंद्रायन-4 मोहीम प्रक्षेपित करणार आहे. तर चंद्राच्या पृष्ठभागावरून नमुने गोळा करून ते पृथ्वीवर परत आणणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे. तर यानंतर चंद्रायन-4 मध्ये हेवो लिफ्ट LVM-3 रॉकेटच्या किमान 2 स्वतंत्र प्रक्षेपणांचा समावेश असेल, ज्यामध्ये मिशनचे 5 वेगवेगळे घटक असतील. यानंतर या अभियानासाठी सरकारने 2104.06 कोटी रुपयांचा निधी दिलेला आहे. यानंतर इस्रोविषयी महत्त्वाची माहिती, स्थापना 1969 मध्ये झाली. मुख्यालय बेंगळुरू कर्नाटकमध्ये आहे आणि सध्याचे अध्यक्ष व्ही नारायणन हे आहेत. यानंतर ही अंतराळ विभागाच्या अंतर्गत एक अंतराळ संस्था आहे आणि हे भारतातील अंतराळ संशोधन आणि शोध उपक्रमांचे नियोजन आणि अंमलबजावणी करण्यासाठी जबाबदार आहे. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या देशाने अलीकडे संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषद सोडली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी अमेरिका या देशाने. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर अलीकडेच युनायटेड नेशन्स ह्युमन राईट्स काउन्सिल मधून देशाच्या माघारची आणि पॅलेस्टाईन निर्वासितांसाठी युनायटेड नेशन्स रिलीफ अँड वर्क्स एजन्सीसाठी निधीचे निलंबन कायम ठेवण्याच्या कार्यकारी आदेशावर युनायटेड स्टेट्सच्या अध्यक्षांनी स्वाक्षरी केली. यानंतर आपण अमेरिकाविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर राजधानी आहे वॉशिंग्टन DC, चलन आहे US डॉलर आणि सध्याचे अध्यक्ष आहेत डोनाल्ड ट्रम्प. ठीक आहे. तर पुढील प्रश्न, कोणता देश प्रथमच भारत रंग महोत्सव आयोजित करणार आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए नेपाळ हा देश. कोणता? तर नेपाळ. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर भारतीय दूतावासाच्या घोषणेनुसार काठमांडूमध्ये संगीत आणि नाटकाचा महोत्सव नेपाळ भारत रंग महोत्सव सुरू झाला. तर महोत्सवाची पहिली आवृत्ती काठमांडू येथील नेपाळ कल्चरल कॉर्पोरेशन सभागृहात होत आहे.
तर यानंतर आपण नेपाळविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर सध्याचे पंतप्रधान आहेत के.पी. शर्मा ओली आणि सध्याचे राष्ट्रपती रामचंद्र पौडेल आणि राजधानी आहे काठमांडू. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न आहे 4था. तर स्तनाचा कर्करोग लवकर शोधण्यासाठी भारतातील पहिला कॅन्सर जीनोम ॲटलस कोणत्या IITने सुरू केला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए IIT मद्रासने. कोणत्या? तर IIT मद्रासने. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया शॉर्टमध्ये. तर IIT मद्रासने स्तनाचा कर्करोग लवकर शोधण्यासाठी भारतातील पहिला कॅन्सर जीनोम ॲटलस लॉन्च केला आहे. तर यानंतर हा कर्करोग जीनोम ॲटलस भारतातील कर्करोग विशिष्ट बायोमार्कर ओळखण्यासाठी एक संसाधन असेल. यानंतर पुढील प्रश्न, कोणते राज्य नुकतेच अधिकृतपणे नक्षलमुक्त घोषित करण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी कर्नाटक हे राज्य. कोणते? तर कर्नाटक. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर राजधानी आहे कर्नाटकची बेंगळुरू. सध्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि सध्याचे राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत. यानंतर राष्ट्रीय उद्याने तर अंशी, कुद्रेमुख, नागरहोल आणि बन्नेरघट्टा. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर पुढील 6वा प्रश्न पाहूया. तर नुकतेच भारत भेटीवर आलेल्या ओपन AIच्या CEOचे नाव काय आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी सॅम ऑल्टमन नाव आहे. काय? तर सॅम ऑल्टमन. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या शहरात असलेल्या फोर्ट विल्यम्सचे विजय दुर्ग असे नामकरण करण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए कोलकाता. कोणत्या? तर कोलकाता. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूया शॉर्टमध्ये. तर फोर्ट विल्यम कोलकाता स्थित लष्कराच्या पूर्व कमांडचे मुख्यालय विजयदुर्ग असे नामकरण करण्यात आलेले आहे. तर फोर्ट विल्यम हे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने 1781 साली बांधले होते. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न, बेकायदेशीर स्थलांतरितांविरुद्धच्या कारवाईच्या पहिल्या टप्प्यात कोणत्या देशाच्या प्रशासनाने अलीकडेच 104 भारतीयांना निर्वासित म्हणजेच परत पाठवले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी अमेरिका. या कोणत्या? तर अमेरिका. तर यानंतर पुढील प्रश्न, तर डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडे कोणत्या संस्थेवर बंदी घातली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालय या संस्थेवर. लक्षात ठेवा. तर यानंतर मित्रांनो याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालय म्हणजेच ICC वर निर्बंध लादले आहेत. तर गाझामधील इस्रायलच्या युद्धगुन्ह्यांचा ICCच्या तपासामुळे अमेरिकेने ही कारवाई केलेली आहे. तर यानंतर आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर स्थापना 2002 मध्ये झाली. मुख्यालय आहे हेग नेदरलँडमध्ये आणि सध्याचे अध्यक्ष टोमोको अकाने हे सध्याचे अध्यक्ष आहेत. तर यानंतर पुढील प्रश्न आहे 10वा आणि शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्नाकडे लक्ष द्या. तर ICC T20 क्रमवारीमध्ये भारताचा अभिषेक शर्मा कोणत्या स्थानावर आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी तृतीय स्थानावर आहे. कोणत्या? तर तृतीय. तर यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर भारतीय सलामीवीर अभिषेक शर्मा ICC T20 क्रमवारीमध्ये नंबर 2 वर पोहोचलेला आहे. तर अभिषेकने इंग्लंड विरुद्धच्या चांगल्या कामगिरीनंतर 829 रेटिंग गुणांनी झेप घेतली. यानंतर या रँकिंगमध्ये ट्रॅव्हिस हेड अव्वल आणि टिळक वर्मा तिसऱ्या स्थानावर आहे. तर T20 अष्टपैलूंच्या क्रमवारीत टॉप 10 मध्ये कोणताही बदल झालेला नाही आणि भारताचा हार्दिक पांड्या 251 रेटिंग गुणांसह पहिल्या क्रमांकावर कायम आहे. यानंतर मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. ज्यांनी कालचा व्हिडिओ पाहिलेला असेल त्यांना नक्कीच या प्रश्नाचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो. तर प्रश्न असा आहे, भारतातील पहिले पांढरे वाघ प्रजनन केंद्र स्थापन करण्यासाठी कोणत्या राज्याला मान्यता मिळालेली आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.